बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज 3 महिने पूर्ण झालेत। या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत बारामतीमध्ये सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्यासह कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले होते। ज्या खंडणी प्रकरणात माझ्या वडिलांचा जीव घेतला त्या खंडणीचे पैसे कोणाला पोहोचवले जात आहेत असा थेट सवाल वैभवी देशमुख हिने केलेला आहे। देशमुख हत्याकांडाला 3 महिने पूर्ण। बारामतीत निघाला आक्रोश मोर्चा। वैभवी देशमुखचा थेट सवाल। माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती? 9 डिसेंबरला बीडच्या मस्साजोगचे संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली। या प्रकरणी वाल्मिक कराडसह अन्य आरोपी तुरुंगात आहेत। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करत बारामतीत सर्वधर्मीय आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी धनंजय मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सहभागी झाले होते। कसबामधील शिवाजी उद्यानातून या मोर्चाला सुरुवात झाली। हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चात सहभागी झाले होते। ज्या खंडणी प्रकरणात माझ्या वडिलांना निर्घृणरित्या मारण्यात आलं ती खंडणी कोणाला जात होती असा थेट सवाल यावेळी वैभवीने केला। माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये? आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे। तिथं जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्याला राजकीय पाठबळ पण दिलं गेलेलं होतं, हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे। सगळ्या गोष्टी देशमुख कुटुंबियांना सांगायच्या आणि त्या ऐकायच्या यापेक्षा प्रत्येकानं आपल्याला जे काही भूमिका आहे आपली किंवा आपले जे काही अधिकार आहेत ते जर राबवले, ते जर प्रत्यक्षात आणले तर ह्या गुन्हेगारीला कायमचा आळा बसेल। या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारही आणि पुतळे युगेंद्र पवारही सहभागी झाले होते। मोर्चानंतर झालेल्या सभेत धनंजय देशमुख यांनी बीडमधील भयानक परिस्थिती बारामतीकरांना सांगितली। वाल्मिक कराडचं पहिल्यांदाच नाव घेत आमच्याकडील सगळे पुरावे मुख्यमंत्र्यांना लवकरच देणार असल्याचं ते म्हणाले। ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत। ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होतंय उपमुख्यमंत्री साहेब त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही ह्याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो। बीड जिल्ह्यातली जी घाण आहे ती आम्हाला उचलून टाकायची आहे, कारण की जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती इतरांवर येऊ नये। आणि जर आज यांना शिक्षा नाही भेटली तर उद्या कोणी पण अरे रस्त्याने सुद्धा चलताना कोणाला जिवंत नाही सोडायचं, धक्का लागला तरी मर्डर होत लागतील। आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं। या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले। हत्येचा एक आरोपी कृष्णा आंधळे 90 दिवसानंतरही फरार आहे। त्यामुळे या प्रकरणी आता काय शिक्षा होते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। गोविंद वाकडेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, बारामती। बीड जिल्ह्यात